नमस्तये नमः. धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा, धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा, भासे जना भूवरी, भासे जना भुवरी. दीक्षा देव निजो जगतिया, दीक्षा देव निजो जगतिया, बद्धास हो उद्धरी. बद्धास हो उद्धरी. वाणीने वदता भागवती कथा, वाणीने वदता भागवती कथा, व्यासा प्रती भासला. व्यासा प्रती भासला. तो हा गुरुश्री जनार्दन असा, तो हा गुरु श्री जनार्दन असा, पाटांगणी शोभला. पाटांगणी शोभला. सद्गुरुनाथ महाराज की जय. हरे महाप्रसादोवाच कौमाराचरित प्राज्ञो धर्मान भागवतानिह, दुर्लभम मानुषम जन्म तदप्यध्रुवमर्थदम. भगवान वेदव्यास वर्णन करून सांगू लागले आणि शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगतात. याप्रमाणे इकडे प्रत्यक्ष उद्धवाला या ठिकाणी जे सर्व जमा झालेले युधिष्ठिरादी यांना नारद सांगतात. या ठिकाणी प्रल्हाद हा आपल्या मित्रांना या ठिकाणी आपलं सर्व भगवंताचं तत्वज्ञान विवरण करतोय. प्रल्हाद म्हणतो, हे मुलांनो, ज्या वेळेला प्रल्हादाला शाळेमध्ये बंदिस्त करण्यात आलं त्यावेळेला कौमाराचरेत प्राज्ञो धर्मान भागवतानिह, हे मुलांनो, आपण भागवत धर्माचं आचरण केलं पाहिजे. कारण मला जो त्रास झाला नाही, कितीही माझ्या विरोधात माझ्या वडिलांनी प्रयत्न केले मला मारण्याचे, परंतु मला थोडंही दुःख झालं नाही, थोडाही त्रास झाला नाही, मला काहीच वाटलं नाही. त्याचं कारण मी भगवंताशी एकनिष्ठ आहे. आणि त्यामुळं प्रत्येकाने बालपणापासूनच आपल्या भक्तीची सुरुवात केली पाहिजे. दुर्लभम मानुषम जन्म, मानवाचा जन्म अत्यंत दुर्लभ आहे. त्याच्यात तदप्य ध्रुवदमर्थदम, त्याच्यामध्ये ध्रुव म्हणजे कायमस्वरूपी आपण जो प्रयत्न करतो तो सगळा सांसारिक गोष्टीसाठी करतो, सांसारिक वस्तूसाठी करतो, ज्या टिकणाऱ्या नाहीत, ज्या नष्ट होणाऱ्या आहेत, ज्या क्षणिक आहेत, अशा गोष्टीसाठी आपण प्रयत्न करतो. परंतु ध्रुवमर्थदम, ध्रुव असणाऱ्या ज्या भगवंताची प्रार्थना आपण करत नाहीत, जी कायम टिकणारी गोष्ट आहे, कायम निश्चित असणारी गोष्ट आहे, कायमा गावे, आपण कायम असणाऱ्या भगवंताची आराधना केली पाहिजे. त्याची उपासना आपण करत नाही. यथाहि पुरुषस्य विष्णू पादोपसर्पणम. आणि ते म्हणतात की माणसाचा जन्म दुर्लभ असल्यामुळं आणि मानवाने केवळ आपल्या स्वतःच्या आत्मकल्याणाचा प्रयत्न न केल्यामुळं तो या संसार चक्रामध्ये अडकतो. संसार चक्राच्या या दुर्गतीमध्ये तो पडतो आणि दुर्गतीत पडून त्याचं कल्याण होत नाही. या ठिकाणी दुर्लभम मानुषम जन्म, मानवाचा जन्म दुर्लभ आहे, अलभ्य नाही आहे, पण दुर्लभ आहे, अवघड आहे. आणि अशा अवघड परिस्थितीत सुद्धा जर त्यांनी भगवंताची प्रार्थना केली नाही, जन्म प्राप्त झाला आहे पण तो वाया घालवला. आपल्याला एखाद्या वेळेला खूप चांगली संधी प्राप्त होते, संधी मिळते, पण आपण संधी वाया घालवतो आणि नंतर म्हणतो, अरे अरे माझ्या हातामध्ये आलं होतं पण मी माझ्या आळसामुळं वाया घालवलं. संधी माणसाला मिळते, आयुष्यामध्ये एकदा तरी परीस मिळतो असं म्हणतात. माणसाला आयुष्यामध्ये एकदा तरी परीस मिळतो, पण हा परीस आहे. या ठिकाणी परीस शब्दाचा दुसराही अर्थ असा, परीस म्हणजे ऐका, ऐकणं. परिसा भागवत या नावाचा एक संत होऊन गेला यादव काळामध्ये, ज्ञानेश्वरांच्या काळात. परिसा भागवत, त्याचं नाव होतं परिसा भागवत. त्याचा अर्थ काय? त्याचा अर्थ भागवत ऐका, हाय भागवत ऐका, परिसा भागवत. या ठिकाणी परीस माणसाला मिळतो, पण त्याचा लाभ आपण कधी घेत नाही. हा परीस आहे हे कळत नाही. आणि जेव्हा कळतं तेव्हा वेळ गेलेली असते. जेव्हा आपल्या हातामध्ये एखादी गोष्ट असते, कोणता परीस आहे आपला जीवनातला? तारुण्य हा परीस आहे. तारुण्य आपल्याला यौवन जे प्राप्त झालं तो परीस आहे. का बरं? बालामध्ये बालपणी खेळी रमलो. बालावस्थेमध्ये आपल्याला अज्ञान असतं, आपण खेळण्यामध्ये तल्लीन होतो.
कधी चेंडू खेळ, कधी विटनाडून खेळ, कधी सुरपारंब्या खेळ, मुलामध्ये तल्लीन हो. याप्रमाणे आपण सुखामध्ये तल्लीन होतो. बालामध्ये खेळ हाच प्रमुख असतो आणि त्यामुळं लहान मुलं खेळत राहतात, खेळण्यामध्ये तल्लीन होतात, अज्ञानवश राहतात. म्हातारपण काय जराग्रस्त परस्वाधीन म्हातारपण काय फायद्याचं. जर बसली जागा उठवे ना तर तुम्ही काय देवधर्म करणार आहे. खूप ठरवलं होतं तीर्थयात्रा करावी, पण आता काय झालं, काय नाही म्हणले, लकवाच झाला. एक अंग पूर्णपणे सडून गेलं, नासून गेलं. मग काय उपयोग आहे तुमचा. ठरवलं पण ते ताबडतोब जर केलं, म्हणून म्हणतात की ज्या वेळेला ठरवलं त्या वेळेला करा. आपण कल करे सो आज कर जे आहे ते बरोबर आहे. कबीरांनी काही खोटं नाही सांगितलं. कल करे सो आज कर, आज करे सो अब. क्षण में प्रलय होएगा फिर करेगा कब. आपण म्हणतो प्रलय झाला तर काय. प्रलय म्हणजे काय असतो. प्रलय म्हणजे काही प्रलय सगळा काही विश्वाचा नाश म्हणून नाही. तर आता हा करोना आला, हा प्रलयच आहे. आपण ठरवलं होतं अमुक एक करायचे, झालं तीर्थयात्रेला जायचे, पैसे भरले, सगळं झालं, सगळं रद्द झालं. आता ठरवलं होतं आणि याला झाला लकवा. अरे 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 अरे, एका वेळेला ठरवलं पण करोना काय यावा आणि लकवा काय व्हावा. आता काही खरं नाही म्हणले माझं. मग सांगायचं तात्पर्य असं की ज्या क्षणी यदैव विरजेत तदैव प्रभरजेत. ज्या वेळेला मनात इच्छा होईल त्यावेळेला सत्कर्म करावं. मग बघू सत्कर्माचं, संसार आधी करू, सत्कर्म नंतर. ते म्हणतात सत्कर्माला तुम्ही अग्रक्रम द्या, सत्कर्म आधी करा. कारण सत्कर्म हे नंतर करू असं म्हणून जमणार नाही. असं म्हणतात की एकदा भीम हे काय करायचे, ब्राह्मणाला जेवायला बोलवायचे. युधिष्ठिर सांगायचं जा ब्राह्मणाला म्हणावं जेवायला द्या. आणि तो झाडावर चढायचा म्हणे आणि मोठ्याने गदा आपटायचा आणि आवाज द्यायचा चला जेवायला म्हणून. एके दिवशी युधिष्ठिर म्हणाला काय झालं. नाही म्हणले ब्राह्मणाला मी सांगतो आता उद्या या जेवायला म्हणून, आज काही जमलं नाही, उद्या या जेवायला. युधिष्ठिर म्हणले का उद्या कशामुळं. नाही म्हणले आता आज नाही जमायला मला सांगायला, उद्या सांगतो. ते म्हणले उद्या तू राहणार आहेस हे कशावरून. उद्याची तुझी काय खात्री. म्हणजे उद्या मी राहणार आहे याची माणूस काय खात्री देऊ शकतो. उद्याची खात्री नाही. म्हणून माणसाने उद्याचा विचार करू नये, आजचा विचार करावा. आणि माणसाने आपल्या सत्कर्मासाठी उद्यावर लोटू नये. सत्कर्म वर्तमान काळात करावं, सत्कर्माला उद्यावर लोटू नये. म्हणून ते म्हणतात दुर्लभम मानुषम जन्म. आधी तर मनुष्य जन्म दुर्लभ आहे. कृष्णत्वदीय पद पंकज पंजरांते. एका श्लोकामध्ये म्हटलंय की कृष्णत्वदीय पद पंकज पंजरांते. हे श्रीकृष्णा तुझ्या या पदपंकजाच्या तुझ्या चरण पंकजाशी माझं मन आत्ताच्या आत्ता रमू दे. का बरं. तर जेव्हा माझं मन तुझ्या चरणाशी रमेल तेव्हाच मला खरा आनंद होईल. कृष्णत्वदीय पद पंकज पंजरांते अद्यैव मे विशतु मानस राज हंसा. आत्ताच्या आत्ता अद्यैव आजच या क्षणी माझं मन तुझ्या चरण पंकजाशी एकरूप होऊ दे. का आज करू उद्या करू परवा करू असं म्हणून जर आपण चालढकल करत राहिलो, परमार्थाची चालढकल करत राहिलो तर प्राण प्रयाण समये कफपित्तवात. आणि क्षण येतो मृत्यूचा क्षण काही सांगून येतो का. मृत्यू लपलेलाच आहे. एखादा चोर जसा लपलेला असावा आपल्या घराकडे लक्ष ठेवून, तसा मृत्यू लपलेला आहे. तो कधी येईल सांगता येत नाही. आणि असा लपलेला मृत्यू जेव्हा तुमच्यावर आक्रमण करतो त्यावेळेला प्राण प्रयाण समयी कफपित्तवात. प्राणाच्या प्रयाणाच्या वेळेला अर्थात मृत्यूच्या क्षणी जेव्हा कफ पित्त आणि वात यांचा प्रकोप वाढतो त्यावेळेला माणूस स्वतःच्या दुःखात असतो. तो दुसऱ्याचा विचारच करू शकत नाही, तो देवाचाही विचार करू शकत नाही. म्हणून प्राण प्रयाण समयी कफपित्तवात कंठावरोधन. त्यावेळेला काय होतं हे यांनी वर्णन केलंय. कंठावरोधन. आता आपल्याला तर काही मृत्यूची आज जाणीव नाहीये, गेल्या जन्मात की यावर्षी काही या जन्मात काय आठवत नाही. पण आणि मृत्यूच्या समयी काय होतं हे सांगायला माणूस पुन्हा परत येत नाही. त्यामुळं निदान यांनी सांगितलं ते खरं मानावं लागेल की कंठावरोधन. माणसाचा कंठ दाबल्यासारखा होतो, गळा दाबल्यासारखा होतो आणि या वेळेला त्याच्याच दुःखात तो असतो. त्यावेळेला स्मरणं कुतस्ते. त्यावेळेला माणसाला स्मरण कसं राहील. म्हणून जे काही करायचं ते कौमार आचरेत प्राज्ञा.
लहानपणीच माणसाने सवय लावली पाहिजे. आपण म्हणू अजून लहान आहे, काय करायचं आता देवधर्म, बघू मोठेपणी, बघू नंतर. ते म्हणतात बालपण खेळामध्ये जातं आणि तारुण्य केवळ आनंदामध्ये जातं, केवळ पैसा मिळवण्यात जातं, कुटुंब भरण्यात जातं आणि वृद्धापकाळ हा दुःखात जातो, रोगात जातो. अशा वेळेला माणसाच्या हातात काय सांगा. जशी आपण एखादी गार हातात घेतो, आपण आकाशातून पडणाऱ्या गारा वेचतो, लहान मुलं वेचतात आणि गार कुठे, गार दाखव बरं, गार धरली मी कुठे दाखव, उघडली तर गार कुठे असते, पाणी झालेलं असतं त्याचं. तसं तुम्ही म्हणता माझं आयुष्य आहे आहे आहे, अहो कुठे आहे आयुष्य, हात उघडा, संपलं आयुष्य. कुणीतरी सांगतो की नाही आता फार कमी दिवस राहिले तुमचे, अरे बापरे, आणि आयुष्य सगळं वाया गेलं, हे नंतर लक्षात येतं. म्हणून ते म्हणतात जोपर्यंत यावत स्वस्थमिदम कलेवर ग्रहे यावत दूरे जरा. जोपर्यंत आपलं कलेवर ग्रहे, हे घर म्हणजे कोणतं आहे, शरीर हे घर आहे. जोपर्यंत तुमचं शरीर रूपी घर चांगलं आहे, अहो शरीर रूपी घर चांगलं आहे आमचं, काय बांधकाम चांगलं आहे, अहो परवा तर बांधकाम केलं, पण हळूहळू हे घर ढासळायला सुरुवात होते, भिंती ढासळायला सुरुवात होते. त्याचप्रमाणे त्याच्या माती, त्याचप्रमाणे दगड विटा हे पडायला सुरुवात होते, आतमध्ये वारा शिरतो म्हणे आणि सगळं ढासळतं. यावत स्वस्थमिदम, जोपर्यंत स्वस्थ घर आहे तोपर्यंत तुम्ही काहीतरी करा. यावत स्वस्थमिदम कलेवर ग्रहे यावत दूरे जरा. जोपर्यंत जरा दूर आहे, जरा म्हणजे म्हातारपण जोपर्यंत दूर आहे, नाही म्हातार झाल्यावर बघू, आता काय देवदेव करायचं, म्हातार झाल्यावर बघू. ते म्हणतात नाही, म्हातार झाल्यावर तुमच्या हातात आहे का. म्हणून यावत दूरे जरा, यावत इंद्रिय शक्तिरप्रतिहता यावत क्षयो नायुषः. जोपर्यंत तुमच्या इंद्रियामध्ये शक्ती आहे, हात चालतात, पाय चालतात, डोळे पाहतात, कानाने ऐकू येतं, नाही ठरवलं होतं म्हणले यात्रा करायची, अहो मानस सरोवरापर्यंत जायचं ठरवलं, पण आता काय पायच गेले सगळे. अहो मग तुमच्या हातात आहे काय, तुमच्या हातात काहीच नाही. जोपर्यंत तुमच्या पायात शक्ती आहे तोपर्यंत तुम्ही धर्मकर्म करा. म्हणून यावत स्वस्थमिदम कलेवर ग्रहे यावतच दूरे जरा. जोपर्यंत म्हातारपण लांब आहे, कारण म्हातारपण म्हणजे परस्वाधीनता. म्हातारपण काही नुसतं एक नसतं, म्हातारपण नुसतं शब्द एक आहे, पण अनेक गोष्टी, जसे संकट हे थव्याने येतात म्हणतात, एकटं येत नाही संकट, थव्याने येतं. त्याप्रमाणे म्हातारपण म्हणजे काय सांगावं. म्हातारपण सगळ्याच गोष्टी घेऊन येतं, रोग घेऊन येतं, परस्वाधीनता घेऊन येतं, शरीराची शक्ती क्षीणता घेऊन येतं. त्याचप्रमाणे आपल्याला काहीच होत नाही, इच्छाच नाही, खाणं जात नाही, सगळ्याच गोष्टी आहेत. म्हणून जोपर्यंत म्हातारपण लांब आहे, जोपर्यंत यावत इंद्रिय शक्ती अप्रतिहत इंद्रिय शक्ती आहे, माझ्यामध्ये सामर्थ्य आहे, करीन. जोपर्यंत अर्थात तारुण्य, माणसाचं तारुण्य जोपर्यंत त्याच्या हातात आहे तोपर्यंत त्याने धर्मकर्म करावा. तारुण्य या दृष्टीने तरुण वय, यौवन हे काय, हे हा परीस आहे. यौवन हा परीस आहे, तेवढा 10 वर्षाचा 15 वर्षाचा काळ हा परीस आहे. एवढा जर आपण सोडला तर मग मात्र आपल्या हाती काही नाही. त्यामुळं ते म्हणतात तोपर्यंत आपण आत्म कल्याण करून घ्यावं, अन्यथा प्रोद्दीप्ते भवनेच. ते म्हणतात जर घराला आग लागली, एखाद्याच्या घराला आग लागली, घर जळायला लागलं आणि चला रे कामगारांना बोलवा, कशाला आणले म्हणले, कुदळ खोरीन, अहो म्हणले आड खणायचं आहे. अहो घराला आग लागली ना, आता आड खणता काय. म्हणून ते म्हणतात प्रोद्दीप्ते भवनेच किम कूप खननम. जर घराला आग लागली तर आड खणणं जसं निरर्थक आहे, तसं सगळं संपल्यावर मग आता मला देवदेव करायचं राहिलाय हे म्हणणं चुकीचं आहे. तुम्ही जोपर्यंत तुमच्यात शक्ती होती तोपर्यंत केलं नाही. म्हणून दुर्लभम मानुषम जन्म, आधीच तर मनुष्य जन्म दुर्लभ आहे आणि त्याच्यात काय दुर्लभ आहे, तदप्यत ध्रुव दर्शनम. आपण ध्रुव असणाऱ्या भगवंताच्या, ध्रुव म्हणजे कायमस्वरूपी टिकणारं काय आणि न टिकणारं काय याचा विचार आपण केला पाहिजे. याला म्हणतात विवेक. विवेक म्हणजे सारासार विवेक. सार काय आणि असार काय, चांगलं काय आणि वाईट काय, योग्य काय आणि अयोग्य काय, स्वीकार्य काय आणि अस्वीकार्य काय, हेय काय आणि स्वीकार्य काय, याचा विचार म्हणजेच विवेक.
आणि या विवेकाचा विचार म्हणजे टिकाऊ काय आहे आणि न टिकाऊ काय, कशाची आपण या ठिकाणी कशा गोष्टीच्या मागे लागावं, कोणती गोष्ट स्वीकारावी, कशासाठी आपण प्रयत्न करावेत. न टिकणाऱ्या गोष्टीसाठी प्रयत्न करायची गरज नाही. अहो टिकणाऱ्या गोष्टी, लहान मुलं नाही का काही वेळेला खेळणी मागतात, त्यांना खूप चांगली खेळणी दिसते, आपण 100-200 रुपये देऊन विकत घेऊन आणतो आणि एका मिनिटात ती तुटून जाते. गाडी, त्या गाड्यांचे चाक ताबडतोब तुटून गेले. अहो पैसे गेले वाया 200 रुपये. ते म्हणले हो हे गाड्या अशाच आहेत, या नुसत्या दिखाऊ आहेत. तसं हे सगळं ऐंद्रिय सुख दिखाऊ आहे, ते क्षणात नष्ट होणार आहे. पण जे टिकाऊ आहे, नुसतं दिखाऊ नाही तर टिकाऊ आहे, तो आहे ईश्वर. त्यामुळं तुम्ही सुखमैंद्रियकम दैत्या देह योगेन देही नाम. हे दैत्यांनो, प्रल्हाद म्हणतात हे दैत्य मुलांनो, देह योगेन देही नाम, देहाशी संबंधित असणारं जे काही सुख आहे, मग ते खाण्यापिण्याचं असू द्या, पाहण्याचं असू द्या, ऐकण्याचं असू द्या, स्पर्शाचं असू द्या, हे सगळं सुख ऐंद्रिय सुख हे क्षणात नष्ट होणार आहे. सर्वत्र लभ्यते, हे सगळीकडे प्राप्त होतं. सर्व पशु पक्षी यांना समान आहे. आहार निद्रा भयमैथुनंच सामान्य मेतत पशुभेद नराणाम, सगळ्यांसाठी ते सारखं आहे. फक्त एक गोष्ट वेगळी आहे, ती म्हणजे धर्म. माणसाने धर्म हा माणसाला इतर पशु पक्षापासून वेगळा करतो. गाय बैल घोडे गाढवं डुकरं यांच्यापासून आपण कुठे वेगळे येतो. आपल्याला धर्म आहे, आपल्याला ईश्वर आहे, आपण पूजा अर्चा करतो. त्यांना काय नाही, त्यांना फक्त खाल्लं पिल्लं की संपलं, याच्या पलीकडे काहीच नाही. सर्वत्र लभ्यते, ते सगळ्यांनाच प्राप्त होतं, त्यासाठी प्रयत्न करायची गरज नाही. आणि म्हणून तत्प्रयासो न कर्तव्य, या ऐंद्रिय सुख प्राप्त करण्यासाठी प्रयास करायची गरज नाहीये, प्रयत्न करायची गरज नाही. प्रयत्न करावा हा ईश्वर साधनेसाठी, प्रयत्न करावा तपस साधनेसाठी, प्रयत्न करावा नामस्मरणासाठी. आयुर्वेद परम, हे सगळं आयुर्व्यय म्हणजे आपलं आयुष्याचा व्यर्थ वेळ जातो. सगळा वेळ वाया घालवण्यात काही अर्थ नाही. वेळ आपण वाया घालवतो, वेळ म्हणजे सुद्धा परिसय बरं का. हा वेळ आपल्याला प्राप्त झालाय. अहो ठरवलंय त्यांनी, आपल्याला वाटतं जुने लोक खूप हुशार होते, त्यांनी सांगितलं दररोज, आता आपण कधी मोजत नाहीत, पण 21,600 एवढे श्वास रोज होतात. 21,600 एवढे आपण रोज श्वास घेतो. आणि म्हणून प्राणायाम सांगितला, म्हणजे श्वास थांबला. श्वास थांबला म्हणजे आपलं आयुष्य वाढलं अनेक अर्थाने. मग आरोग्याच्या अर्थाने तुम्ही याच्याकडे पहा, नाही तर परमार्थाच्या अर्थाने पहा, अर्थ एकच आहे. शेवटी तात्पर्य एकच आहे. तुम्ही शब्द कोणतेही वापरा, भाषा कोणतीही वापरा, संदर्भ कोणतेही वापरा, अर्थ एकच आहे. कोणता? तुमचं आयुष्य वाढणे. तुम्हाला आरोग्य मिळालं तर आयुष्य वाढेल, सोपी गोष्ट. म्हणून ते म्हणतात आपल्याला जो मिळालेला श्वास आहे, देवाने आपल्याला पाठवलंय, ते श्वास मोजून पाठवलंय. देवाजवळ सगळे कॅल्क्युलेशन तयार आहे, थोडंही क्षणाची चूक होत नाही. झाले संपले याचे श्वास, म्हणले घेऊन या याला. का बरं? अहो श्वास ठरलेले. जर 21,600 एवढे रोज श्वास आपल्याला दिलेले आहेत, तर मला सांगा देवाने आपल्याला किती गोष्टी दिल्या. देवाने आपल्याला सगळं काही दिलंय, पण आपण त्याचा योग्य उपयोग करत नाही. आपल्याला काय नाही दिलं देवाने? आपल्याला डोळे दिलेत पाहण्यासाठी, आपल्याला कान दिलेत सगळं ऐकण्यासाठी, आपल्याला हातपाय दिलेत कामं करण्यासाठी, सगळं काही देऊन पाठविले. चंदन, ज्याप्रमाणे चंदनाचं झाड असतं, हे चंदनाच्या झाडाचा उपयोग हा जाळण्यासाठी करायचा नाही. चंदनाच्या झाडाचा उपयोगाचा अत्तर करा, ते टिकाऊ राहील. अत्तर टिकेल, पण चंदनाचं झाड आहे हो, चंदनाचं झाड मग जाळा चुलीमध्ये. अहो चंदन काय चुलीत जाळण्यासाठी आहे का? तसा हा देह चुलीत घालण्यासाठी नाहीये. हा देह शेवटी आगीत नष्ट होणारच आहे, भस्मसात होणारच आहे, पण त्याच्या आधी त्या देहाचा उपयोग करा, असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणून ते म्हणतात आयुर्व्यय परम, या आयुष्याचा व्यय करू नका, आयुष्य खर्ची घालू नका. न तथा विंदते क्षमम मुकुंद चरणांबुजम, भगवंताच्या चरणाची सेवा याच्याशिवाय दुसरं क्षेम नाही. क्षेम म्हणजे कल्याण नाही. शरीरम पौरुषे जावन विपद्येत पुष्कलम, माणूस हा सगळ्या गोष्टी करतो, परंतु बुद्धिमान माणसाने याचा विचार केला पाहिजे, ज्ञानी माणसाने याचा विचार केला पाहिजे की मुग्धस्य बाले कौमारे, बालपण आपलं खेळण्यामध्ये जातं. शंकराचार्यांनी म्हटलंय ना, बालस्तावत क्रीडासक्ता तरुणस्तावत करुणी रक्ता. लहान होतो तोपर्यंत खेळण्यामध्ये व्यस्त झालो, मोठं झालो तरुण झालो तोपर्यंत त्या तारुण्य केवळ यौवनाच्या आनंदात तल्लीन गेलं. परंतु आणि
म्हातारपण आलं तर रोगग्रस्त आणि वृद्धस्तावत रोगग्रस्त. मग जर बालस्तावत क्रीडासक्त, तरुणस्तावत तरुणी रक्त आणि वृद्धस्तावत रोगग्रस्त, तर मग भगवंताचं भजन कधी करणार तुम्ही? भज गोविंदम भज गोपालम. म्हणून ते म्हणतात गोविंदाचं स्मरण करा, गोपालाचं स्मरण करा, अन्यथा हे सगळे व्यर्थ जाईल. जरया ग्रस्त देहस्य यात्य कल्पस्य विंशतिः. या ठिकाणी ते म्हणतात की माणसाला जे आयुष्य दिले ते इतर प्राण्यांचं म्हणून दिलेलं आहे. इतर प्राण्यांचे आयुष्य कमी केले म्हणे देवाने आणि माणसाला दिले. अशी एक कथा आहे की सगळ्या प्राण्यांचे आयुष्य थोडे 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 कमी केले आणि माणसाला दिले का माणूस काहीतरी चांगलं करील, तो माझी प्रतिकृती आहे, तो माझी सेवा करील, पूजा करील, अर्चा करील, आत्मकल्याण करील आणि मुक्त होईल. जरया ग्रस्त देहस्य. एक 20-20 वर्षाचे आयुष्य आहे. पहिले 20 वर्ष, नंतरचे 20 वर्ष, नंतरचे 20 वर्ष, याप्रमाणे प्रत्येक 20-20 वर्षाचे आयुष्य माणसाला प्राप्त होतात. सुरुवातीचे 20 आपण म्हणतो ना गद्धे पंचविशी. कशामुळे म्हणतो गद्धे पंचविशी? पहिली 25 गधड्यासारखीच असते, गाढवासारखीच असते. गाढव ज्याप्रमाणे गाढवपणा करतं तसा गाढवपणा पहिले 25 वर्ष माणूस करतो. नंतर म्हणजे पहिले 20 वर्ष गाढवात जातात. मग नंतरचे 20 वर्ष त्यांनी जरा शहाण व्हावं ना, नाही, नंतरची 20 वर्षे व्यर्थ जातात आणि मग तर म्हातारपणच येतं. दुरापुरेण कामेन मोहेनचे बली असा. ज्याप्रमाणे 20-20 वर्षाचं आयुष्य माणसाने सत्कारणी लावलं पाहिजे. सुरुवातीला तर कळत नाही, पण निदान मधला जो काळ आहे, जो तारुण्याचा जो काळ आहे, तो काळ माणसाने सत्कारणी लावला पाहिजे, सत्कर्मात लावला पाहिजे. योग्य आपण नाही का पैसा सुद्धा कधी कमवतो आपल्याला आपण म्हणतो हा पैसा मिळविण्याचा वेळ आहे, ही पैसा मिळविण्याचा काळ आहे. आता नाही मिळवला तर पुन्हा कधी मिळणार आहे? म्हणून आपण पैसा मिळविण्यासाठी प्रयत्न करतो, तो करावाच, परंतु आपण भगवंताच्या नामस्मरणाचाही विचार करावा. स्नेह पाशे दृढे बद्ध मुत्सहे ते विमोचितुम. आणि मग आपल्याला या स्नेह पाशातून कोण मुक्त करणार? यम क्रीडात्युसुभे प्रेष्ठै तस्करे सेवको वणी. ते म्हणतात माणसाला प्राणापेक्षा दुसरं काही प्रिय नाहीये. प्राण हाच जास्त प्रिय आहे आणि माणूस तृष्णा, लोभ, धन याचा प्रयत्न करतो. प्राणासाठी तो वेळच देत नाही. खरं म्हणजे प्राण असेल तर सगळं काही खरं आहे. अशी एक कथा सांगितलेली आहे की एका राजाने एक द्वाही फिरवली म्हणे की ही जमीन जो जास्तीत जास्त पळेल त्याला ही जमीन संध्याकाळपर्यंत, त्याने सांगितलं आज सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत जो जितका पळेल आणि जितका अंतर कापील त्याची ती जमीन होऊन जाईल. राजांनी बाही फिरवली म्हणल्यावर सगळ्या गावातले लोक, अरे बापरे, चला उद्या सकाळी कशाला पळायला. आपण कधी कधी पळतो ना सकाळी, ज्या आपण राजीव गांधी जयंतीला नाही का सकाळच्या वेळेला दौड, ही युवा दौड, तशी ही दौड काढली. पण ती कशासाठी होती? जितका जास्त पळेल आणि संध्याकाळ झाली की थांबायचं, मग तिथं तुम्हाला तेवढी जमीन तुमच्या मालकीची. एक गृहस्थ जो सकाळी उठला, खाणं पिणं सुद्धा केलं नाही, कारण खाल्लं तर वेळ होईल ना जायला, म्हणून खाल्लं नाही, पाणी पिलं नाही, चहा पिला नाही, निघाला तसाच सूर्योदयाला बरोबर तिथून पळायला सुरुवात केली आणि जे धाप लागेपर्यंत पळू लागला. 12 वाजले दुपारचे, पोटात कावळे ओरडायला लागले, भूक लागली, थरथर कापायला लागला, तरी पळूच लागला. का? जमीन ताब्यात मिळवायची, जमीन ताब्यात मिळवायची. बघितलं सगळे लोक माग आहेत आपल्या, अरे आपल्याला सगळ्यात जास्त जमीन मिळणार, अजून पळा पुढे, पळा पळा, कोण पुढे पळे तो. पळा पळा म्हणले, कोण जास्तीत जास्त पळतंय चला बघू. असं करत करत दुपारचे 4 वाजले, 5 वाजले, 6 वाजले, 6:30 वाजले, सूर्यास्त व्हायची वेळ आली. मागं बघितलं, लोक सगळे मागत होते. म्हणले आपण सगळ्यात पुढं पळालो, ही सगळी जमीन माझ्या मालकीची आहे असं म्हणला आणि सूर्यास्त होण्याच्या क्षणी धाड दिशेने जमिनीवर पडला. रक्त ओकून खलास झाला. चक्कर आली त्याला, काय झालं माहित नाही. मेंदू बिघडला, मेंदूवर ताण आला आणि खाली पडला. खाली पडल्यावर लोकांनी पाहिलं, अरे 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 मेला म्हणले हा माणूस, तर गेला. कशासाठी पळाला म्हणे? हा जमिनीसाठी. आणि मेला तर खरं. अहो, प्राण महत्वाचा आहे का जमीन महत्वाची आहे? लोकांना हेच कळत नाही की आपण पळतो, धाव धाव धाव,
माधाव माधाव. लक्ष्मीच्या मागे आपण धावत 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 जातो, पण आपल्या लक्षात येत नाही की लक्ष्मी धावण्याने मिळत नसते, लक्ष्मी शांततेने मिळते. लक्ष्मी धावधाव करून मिळत नसते. लक्ष्मीला शांतता, भगवंताच्या कृपेचा जर आपण स्पर्श अनुभवला, भगवंताच्या चरणाचा अनुभव घेतला, तर भगवंताच्या चरणाला सोडून लक्ष्मी कुठेच जात नाही म्हणे. म्हणून तुम्ही देवाचं चरण धरा, लक्ष्मी तिथेच आहे. तुम्ही लक्ष्मीच्या मागे धावाल तर लक्ष्मी म्हणते काय फायद्याचं नाही, मी तुला मिळणारच नाही. याप्रमाणे प्राण हा श्रेष्ठ आहे खरं म्हणजे. कोण वर्थ तृष्णां बेसृजेत. तृष्णा याला म्हणतात तृष्णा. तृष्णा शब्दाचा अर्थ काय? तृष्णा म्हणजे हाव. हा, थोडाफार पैसा मिळवा म्हणा, कोण नाही म्हणाले. भागवतकारांनी कधी सांगितलं नाही पैसा मिळवू नका आणि संसार करू नका. संसार करा, पैसा मिळवा, पण यावदर्थ कामापुरता हा शब्द आहे. प्रत्येक ठिकाणी हा शब्द वापरलाय आणि आपल्याला हाच शब्द कळत नाही. तुम्हाला पोटापुरतं मिळालं बस झालं ना. तुम्ही किती हाव करणार, कोणासाठी करणार? ते म्हणतात तृष्णा. तृष्णा म्हणजे हाव. केवळ हाव म्हणजे अजून पाहिजे. ही जी हाव आहे माणसाची, पुन्हा पुन्हा अधिकाधिक प्राप्त करण्याची. आत्ता मिळालं तर आणखी 10 वर्षाचं, आणखी 50 वर्षाचं. अहो कशासाठी गोळा करता? पुढे याचा काहीच उपयोग होणार नाहीये. म्हणून कोण वर्थ तृष्णाम विसृजेत. ही तृष्णा कोण सोडणार आहे? म्हणून प्राणेभ्योपी संयुक्तः. माणूस प्राण अर्पण करतो पण तृष्णा सोडत नाही. माणसाला तृष्णा ही एवढी लागलेली आहे. माणसाच्या मागे तृष्णा म्हणजे हाव एवढी लागलेली आहे की हाव हाव करता करता तो आपल्या सर्व प्राणाचा देखील आहुती देऊन टाकतो. यम क्रीडात्य सुभे प्रेष्ठ तस्कर सेवको वणिक. आणि क्रीडा म्हणजे तो या ठिकाणी जसं एखादं गोष्ट आपण विकावी त्याप्रमाणे तो आपल्या सर्वांचं जीवन आपल्या केवळ तृष्णेच्या नादी लावतो. भाऊ बहीण, त्याचप्रमाणे मित्र पत्नी, हे सगळे मुलं, हे सगळे आपल्या यांच्या पाशामध्ये आपण अडकतो आणि केवळ पुत्राम स्मरताम दुहित हृदया भ्रातृ स्वसुदा पात पितरौच दीन, हे सगळ्यामध्ये आपण अडकतो. औत्पस्थ्य जह्यम बहुमन्यमाना. आणि केवळ 2 गोष्टीमध्ये आपण तल्लीन होतो, ते म्हणजे जिभेचा आनंद. जिभेचा आनंद आपण तल्लीनता केवळ खाण्यामध्ये उपभोगतो. खरं म्हणजे या 2 गोष्टी आपण जिंकल्या पाहिजेत. म्हणून जिव्हा ही जिंकली पाहिजे. जिव्हा जर जिंकली, उपस्थ जर जिंकला, तरच आपल्याला या जीवनामध्ये खऱ्या अर्थानं आनंद मिळेल. म्हणून उपस्थ आणि जिव्हा, ज्याला हाड नाहीये, हाड नसणाऱ्या 2 गोष्टी आपण जिंकल्या पाहिजेत. म्हणून या हाड नसणाऱ्या गोष्टी, हाड म्हणजे नियंत्रण. जिभेवर आपण म्हणतो ना, तुला काय जिभेला हाड आहे का? हाड कोणाचंच नसतं, जिभेला हाड कोणाचंच नसतं. पण हाड या शब्दाचा अर्थ नियंत्रण असा आहे. तुला काय जिभेला नियंत्रण आहे का नाही? म्हणून जिभेला हाड आहे का नाही असं आपण म्हणतो. आपण जर म्हणलो तुझ्या तरी जिभेला कुठं हाड आहे? जिभेला हाड कोणाचंच नाही. पण जिभेला हाड असणे म्हणजे जिभेवर नियंत्रण असणे, जिभेला लगाम घालणे. काय बोलावं याच्यावर लगाम घाला आणि काय खावं याच्यावर लगाम घाला. या 2 गोष्टी केल्या म्हणजे जिते रसे जितम सर्व जिते रसे. जर रसना जिंकली तर सगळं काही जिंकलं. उपस्थ आणि रसना ह्या 2 गोष्टी माणसाने जिंकल्या पाहिजेत. त्याप्रमाणे प्रेत्य चाथ्यात्म जितेंद्र यस्य. प्रल्हाद म्हणतात, हे मुलांनो, विमोचितुम कामदृशाम व्याहाला क्रीडा मृगो निगळा निसर्गा. माणसाची अवस्था नाही तर कशी होते? क्रीडा मृगो. माणूस एखादं खेळणं होतो. खेळणं ज्याप्रमाणे लहान मुलाच्या हातामध्ये खेळणं असतं आणि तो ते खेळणं कसंही वापरतो. तो त्या वाटल तर खेळण्याला जवळ घेतो, नाही तर देतो फेकून, ते वाकडं तिकडं पडतं. तशी आपली स्थिती होते खेळण्यासारखी. म्हणून हे जीवन हे खेळण्यासारखं होऊ देऊ नका. जीवनाला आपण मंगलमय बनवा, जीवनाला आपण चांगलं बनवा. जीवन काही लोकांच्या हातातलं खेळणं नाहीये. जीवन काही लोकांच्या हातातलं माकड जसं बनावं तसं जीवन माकडासारखं बनवू नका. क्रीडा मृगो या निगडो विसर्गा. निगड म्हणजे त्याला असलेलं बंधन. माणूस त्या बंधनातून मुक्त होऊ शकत नाही. जसं एखादं माकड एखाद्याने पाळावं आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे ते खाली वर जातं. जा खाली जा म्हणलं की ते खाली जातं. जा वरती की ते वरती चढतं. किंवा खेळण्यातलं माकड सुद्धा असतं. किल्ली दिली की ते खाली जातं, किल्ली दिली की वर जातं. त्याप्रमाणे आपलं जीवन माकडासारखं होता कामा नये, क्रीडा मृग स्वरूपाचं होता कामा नये. ते म्हणतात समुक्त संग रचितोपवर्ग. माणसाला मुक्त संग, माणसाने मुक्त तोपर्यंत माणसाला होता येत नाही जोपर्यंत यातून तो या
भेदातून सुटत नाही, त्या संसाराच्या व्यापातापातून मुक्त होत नाही, मनाने तो मुक्त होत नाही, तो केवळ या वस्तूच्या नादामध्ये तल्लीन राहतो, तोपर्यंत त्याला दुःख भोगावं लागतं. सर्वत्र तापत्रय दुःखित आत्मा. तापत्रयाचं दुःख अधिभौतिक, अधिदैविक आणि आध्यात्मिक अशा 3 तापांमध्ये तो अडकतो. निर्विद्यते नस्व कुटुंब रामा. केवळ कुटुंबासक्त, या ठिकाणी हा फक्त शब्द लक्षात घ्या, कुटुंबासक्त, कुटुंबामध्येच तल्लीन, त्याला बाहेरचं माहीत नाही, त्याला देव माहीत नाही, त्याला धर्म माहीत नाही, त्याला कर्म माहीत नाही, त्याला काही सत्यनारायण माहीत नाही, त्याला पोथीपुराण माहीत नाही, त्याला नामजप माहीत नाही. तो फक्त जर आपल्या कुटुंबासक्त असेल तर त्याचा अंत ठरलेला आहे, त्याची दुर्गती ठरलेली आहे. त्यामुळं नह्यच्युतम प्रणेतो पभायसो सुरात्मजा. ते म्हणतात तस्मात सर्वे तू भूषेषु दयाम कुत सौहृदम. हे मुलांनो, भागवत धर्म फार सोपा आहे, भागवत धर्म फार श्रेष्ठ आहे आणि केवलानुभवानंद स्वरूप, भगवंताचं स्वरूप केवळ आनंद आहे, आनंद मात्र भगवान आहे. परमेश्वर केवलानंद भवानंद स्वरूप परमेश्वर मायायांतरहितैश्वर्य येते गुणसर्गया. भगवान मायेच्या स्वाधीन कधीच होत नाही, परंतु मायेच्या साह्याने तो मात्र विश्व निर्माण करतो, गुणसर्ग निर्माण करतो. आणि म्हणून आपण सगळ्या जगावर प्रेम करावं. एकच सोपा उपाय आहे. त्याचं कारण असं आहे की प्रेम करणं हा माणसाच्या मनाचा स्वभाव आहे. वस्तू आणली की आपण वस्तूवर प्रेम करतो, वस्तू आपली आहे आपल्याला वाटतं, त्यावर आपण आपल्याला जीव लावतो. अहो, एखादं झाड जरी आपण लावलं, एक साधा अंकुर लावला तरी त्याला जीव लावतो आपण. म्हणजे आपलं मन हे एखाद्या गोष्टीमध्ये तल्लीन होऊ शकतं, तन्मय होऊ शकतं. प्रेम करण्याचा स्वभाव माणसाचा नैसर्गिक आहे आणि त्यामुळं ते म्हणतात जर प्रेम करायचं झालं तर देवावर करा. तुमचा जो स्वाभाविक आहे. आई मुलावर प्रेम नाही करणार तर काय करीन? आई मुलावर प्रेम करते, मग तुम्ही देवावर करा ना, देवाला मुलगा माना. म्हणून लहान बालकृष्ण जेव्हा आपण म्हणतो हा बालकृष्ण आहे, मग बालकृष्णाला आपण खाऊ घालतो, जीव घालतो, त्याला तल्लीन होतो त्याच्यामध्ये. का तर लहान मुलामध्ये आपण तल्लीन होतो का तर देवाला लहान मुलगा समजा आणि तल्लीन व्हा. म्हणजे तुम्ही ज्या स्वभावाचे आहात, मातृ स्वभाव तुमचा आहे, तर तुम्ही लहान मुलाप्रमाणे भगवंताकडे पहा. तस्मात सर्वेषु भूतेषु, आणि सगळ्या भूता मात्रामध्ये भगवंताचं स्वरूप पहा. आसुरम भावमन्मुच्च असं म्हटलं. हे आसुर यांच्या मुलांनो, राक्षसाच्या पोरांना ते सांगतात तुम्ही आसुरी भाव सोडून द्या. आसुरी भाव म्हणजे स्वार्थ स्वभाव, आसुरी भाव म्हणजे केवळ रज आणि तम यांचा स्वभाव, तो सोडून द्या. आसुरम भाव मनमुच्च या तुष्ट अधोक्षजा. तोच अधोक्षजाला प्रिय आहे, तोच भगवंताला प्रिय आहे, जो आसुर भावापासून मुक्त आहे. आसुर म्हणजे राक्षसी स्वभाव. राक्षसी स्वभाव म्हणजे काल आपण बघितल्याप्रमाणे केवळ स्वार्थ, केवळ आपलं स्वतःपुरतं पाहणं, आपल्या पायापुरतं पाहणं, आपल्या सावलीपुरतं पाहणं, दुसऱ्याकडे न पाहणं म्हणजे आसुरी स्वभाव. आणि बाकीच्यांचा विचार करणं म्हणजे पारमार्थिक स्वभाव. म्हणून भगवंताला तोच प्रिय आहे की जो केवळ स्वार्थी नाही. म्हणून तुष्टेच तत्र किमलभ्यमनंत आद्ये. भगवान त्यांनी प्रसन्न होतो आणि म्हणून हे भगवान केवळ श्रुत मे तन्मयापूर्वम ज्ञानम विज्ञान संयुतम. हा भगवान केवळ याच गोष्टीमुळे प्रसन्न होतो, एकांत भक्तीमुळे प्रसन्न होतो. तुष्टेच तत्र किमलभ्यमनंत आद्ये किम तैर गुणव्यतिकरादिह ये स्वसिद्धाः. केवळ भगवान धर्म कर्म यांनी प्रसन्न होतो खरा, परंतु श्रुतमे तन्मयापूर्वम ज्ञान संयुतम. भगवान हा केवळ भक्तीने प्रसन्न होतो. भक्तीने म्हणजे भक्ती करण्याने भगवान तुष्य होतो, प्रसिद्ध, आपल्याला आनंददायक होतो, आपल्याला प्रसन्न होतो. बाकी भगवान काहीच पाहत नाही. हो, तुम्ही श्रीमंत आहात का हे पाहत नाही, तुम्ही गरीब आहात का हे पाहत नाही. आपण म्हणतो ना की भगवान काहीच पाहत नाही. ते म्हणतात ध्रुवस्य आचरणम, या ठिकाणी व्याधस्य आचरणम ध्रुवस्य च वयो विद्या गजेंद्रस्य का. अहो, आपण ध्रुव या ठिकाणी गजेंद्राला काय ज्ञान होतं? गजेंद्राला काहीच ज्ञान नव्हतं. व्याधस्य आचरणम, व्याधाचं आचरण काय होतं? व्याध म्हणजे जो व्याध हातामध्ये बाण घेऊन मारायला आलेला होता म्हणे. आणि तेवढ्यात काय झालं, त्या दिवशी होती या महादेवाचं त्रयोदशी, म्हणजे ज्याला आपण महादेवासाठी उपासना करतो
या त्रयोदशीचा दिवस. आणि या दिवशी एकदम त्याच्या हाताने एक बेलाचं पान पडलं आणि बेलाचं पान पडल्याबरोबर त्या महादेवाच्या पिंडीवर पडल्याबरोबर महादेव प्रसन्न झाले. आता महादेव प्रसन्न का झाले? बेलाचं पान महादेवाला प्रिय आहे, म्हणून महादेवाला एकच गोष्ट आवडते, केवळ एक लोटा पाणी. चावल बेल की पात. चावल म्हणजे तांदूळ, बेलाचं पान आणि लोटाभर पाणी एवढं महादेवाला आवडतं. म्हणून महादेव फक्त लोटाभर पाणी, चावल आणि बेलाचं पान यांनी तुष्य होतो, प्रसन्न होतो. त्याचं बेलाचं पान पडलं की तो आनंदित झाला आणि महादेव म्हणला, अरे मी प्रसन्न झालो, तुला काय पाहिजे? व्याध. आणि दुसरा व्याध कोणता आहे? जो कृष्णाला मारायला आला आणि कृष्णाच्या पायाला ज्यांनी बाण मारला. त्याचं काय आचरण होतं? कृष्णाने त्याला मुक्ती दिली स्वर्ग या ठिकाणी. कृष्ण म्हणाले, जा, घाबरू नको व्याधा, तू मला जे काम केलंस ते योग्यच केलंस, तुला मी त्या नरकात नाही पाठवणार. कारण तो म्हणला, आता मला कोणत्या नरकात जावं लागतंय देवा, मी तुमच्या पायाला बाण मारला. तो म्हणला, तुला नरकात नाही, तुला स्वर्गातच मी पाठवणार आहे. म्हणून त्या व्याधाचं आचरण काय होतं? व्याधस्य आचरणम ध्रुवस्य च वयो. देव वयाकडे पाहत नाही, कारण ध्रुवाचं वय काय होतं म्हणजे 5 वर्षाचं वय, तरी सुद्धा ध्रुवावर भगवान प्रसन्न झाला. म्हणून व्याधस्य आचरणम ध्रुवस्य च वयो. विद्या गजेंद्रस्य का. गजेंद्राची विद्या तरी काय होती? गजेंद्र हा काय शिकलेला होता? पण त्याने मनःपूर्वक भगवंताचं स्मरण केलं. जजाप परमंजाप्यम प्राजन्मन्यनुशिक्षितम. ज्या गजेंद्राने मनःपूर्वक भगवंताचं ध्यान केलं, हे भगवंता मला या संकटातून मुक्त कर, आणि भगवंताने मुक्त केलं. म्हणून विद्या गजेंद्रस्य का. त्याप्रमाणे ही जी कुब्जा आहे ती काही सुंदर होती असं नाही. कुब्जा तर 8 ठिकाणी वाकडी होती, अष्टवक्रा म्हणतो आपण तिला. पण तिला भगवंत प्रसन्न झाला, म्हणून सौंदर्यावरही देव भाळत नाहीत. त्याचप्रमाणे सुदाम नो धनम. सुदाम्याजवळ काय संपत्ती होती हो? काही नाही, एक मूठभर तर त्याने पोहे आणले होते, पण तेवढ्या मूठभर पोह्यात भगवान खुश झाले, प्रसन्न झाले. म्हणून सुदाम नो धनम. सुदाम्याच्या धनावर देव त्याने विचार नाही केला की हा निर्धन आहे, त्याला मी प्रसन्न होऊ नये. म्हणून देव काहीच पाहत नाही, भक्त्या, केवळ भक्तीनेच भगवान प्रसन्न होतो, हे सूत्र आहे, हा सिद्धांत आहे. भक्ती प्रिय श्रीपती, भक्ती प्रिय श्रीपती. भगवान हा भक्तीनेच प्रसन्न होतो, त्याला भक्तीच आवडते. म्हणून हे ऐकल्यानंतर ते म्हणाले, अहो हे ज्ञान तुला कुठून मिळालं? ते सांगितलं की श्रुतन्मे तन्मया पूर्वम ज्ञानम विज्ञान संयुतम. हे ज्ञान मी फार पूर्वी, विज्ञान संयुक्त असलेलं ज्ञान, अनुभव संपन्न असलेलं ज्ञान, भागवतम शुद्धम नारदा देव दर्शनात. नारदाकडून ऐकलं. नारदाकडून ऐकलं म्हणल्यावर ही सगळे मुलं म्हणले, अहो असं कसं म्हणतात तुम्ही? नारदाकडून ते कधी आले? म्हणले, अहो मी आणि तुम्ही तर बरोबरच आहेत. प्रल्हादाला म्हणतात, अहो आम्ही सगळे मुलं हे प्रल्हाद तुझ्या सोबत आहेत, सकाळ दुपार संध्याकाळ तुझ्या बरोबर आहेत, या ठिकाणी तुझ्या बरोबर अभ्यास करतो, तुझ्या बरोबर गुरुच्या कधी राहिलोय. आणि नारद आले कधी? मग आम्हाला कशा नाही दिसले? असं म्हणल्याबरोबर या ठिकाणी प्रल्हाद म्हणतात की त्याचं कारण असं झालं की एकदा ज्या वेळेला हिरण्यकशिपू म्हणजे माझे वडील तपश्चर्येला गेले, अजयमजरामरम, अमरत्व प्राप्त करून घेण्यासाठी ते मंदराचलावर गेले तपश्चर्या करण्यासाठी. ही संधी साधली इंद्रानी, आणि इंद्रानी ताबडतोब आपल्या सर्व सैन्यासह यांच्या पुरीवर आक्रमण केले. आणि आता यावेळेला सगळे लोक सगळ्या राक्षसांबरोबर युद्धही केलं. आणि यावेळेला माझी आई जी कयाधू होती, जी कयाधू ही या ठिकाणी गरोदर होती, तिला इंद्राने पकडलं. आणि इंद्राला वाटलं की हिच्या पोटामध्ये जो मुलगा आहे तो माझा शत्रू आहे, म्हणून त्या इंद्राने तिला पकडून घेऊन जायचा प्रयत्न केला. पिते प्रसिद्धेस्मागम तपसे मंदराचलम. तेवढ्यात मी तिथे गेलो, म्हणजे नारद तिथे आले. हे प्रल्हाद म्हणतात, नारद तिथे आले आणि नारद म्हणाले, अरे इंद्रा काय करतोस तू? इंद्र म्हणतात, काही नाही, हिच्या पोटामध्ये माझा शत्रू वाढतोय, मी काही वाईट हेतूने हिला घेऊन चाललो नाही, हिच्या पोटात माझा शत्रू आहे, तो शत्रू मला ठार करायचा. असं म्हटल्याबरोबर नारद म्हणतात, अयम निष्किल्बिषा साक्षान महाभागवतो महान. अरे इंद्रा, चूक आहे तुझं. हिच्या पोटामध्ये जो गर्भ आहे तो गर्भ तुझा शत्रू नाहीये, तो तुझा मित्र आहे.
महाभागवतो महान, महान भगवत भक्त आहे. तेव्हा तू तुझ्या मनातली ही सगळी शंका सोडून दे आणि तिला सोडून दे. हिचं बाळणपण मी करतो, तिची सगळी व्यवस्था मी करतो, तू घेऊन जा. तू आता तुझ्या बाकीच्या देवांना घेऊन निघून जा. त्याप्रमाणे इंद्र निघून गेला आणि मग नारद यांनी या कयाधूला घेतलं आणि एका आश्रमात राहिले. तिथे 9 मास परिपूर्ण झाले आणि या वेळेला मी पोटात होतो म्हणतात, प्रल्हाद म्हणतात मी त्यावेळेला पोटात होतो, गर्भात होतो. अंतर्वती स्वगर्भस्य क्षेमाये छाग्रये प्रसूत आहे. आणि या वेळेला नारद तिला उपदेश करायचे, ज्ञान सांगायचे, तत्वज्ञान सांगायचे. आता एवढा अवघड तत्वज्ञान तिला कळतच नव्हतं. आणि पुन्हा पुन्हा नारद म्हणायचे, कळालं का तुला काय तत्वज्ञान, भगवान कसा आहे, भक्ती म्हणजे काय, ज्ञान म्हणजे काय, वैराग्य म्हणजे काय, सगळं सांगायचे. पण तिला काही कळायचं नाही. काही वेळेला तिला झोप यायची. आता या गर्भाशी असताना थकून भागून गेली, खाल्लं पिल्लं की झोप यायची. दुपारी तिला डोळा लागायचा, डुलकी लागायची. आणि या वेळेला मी मात्र जागा होतो, पोटामध्ये मी जागा होतो. तर तू कालच ते दीर्घ आणि याप्रमाणे मी पोटामध्ये हे सगळं ऐकलं. नारद बोलत होते आणि मी ऐकत होतो. आई झोपली होती म्हणजे, पण मी मात्र ऐकत होतो, मी जागा होतो. वैशारदी श्रद्धात स्त्री बालांच बेथा जन्माद्या षडीमे भावा. आणि नारदाने सगळं सांगितलं की जन्मतः माणसाने 6 गोष्टी असतात. 6 गोष्टी कोणत्या आहेत? एक अस्ति म्हणजे माणूस आहे, मग तो जायते, जसं उदाहरणार्थ बीज आहे, आपल्या पोत्यामध्ये ज्वारी ठेवलेली आहे, मग आपण पेरली, पेरल्याबरोबर जायते, अंकुर उगवला, जायते. मग वर्धते, मग वाढू लागला, वाढता वाढता विपरिणमते म्हणजे त्यामध्ये मग फांद्या फुटल्या, त्याला फुलं आले, त्याला फळं आले, म्हणजे याला बदल झाला. मग अपक्षीयते, एक काळ असा येतो, किती मोठं झाड असू दे, किती वर्षाचं, शेवटी वठत का नाही, वटतं झाड, वटतं का झालं, आयुष्य संपलं त्याचं. म्हणजे अपक्षीयते, हळूहळू त्याचे पानगळ होते, त्याच्या फांद्या तुटतात, ते वटतं आणि शेवटी विनश्यती, नष्ट होतं. ह्या 6 गोष्टी जो जन्माला येतो त्याच्या मागे आहेतच. तुम्ही यातून मुक्त होऊ शकत नाही. मला म्हातारपण कसं आलो, कसं आलं म्हणजे तुम्ही जन्माला आलात का नाही, हो, मग लहान होता, मग तारुण्य आलं, मग म्हातारपण तसंच आलं. त्याप्रमाणे जसं बालपण येतं, तारुण्य येतं, प्रौढत्व येतं, तसं म्हातारपणही येतं आणि तसाच मृत्यूही येतो, नैसर्गिक आहे. त्यामुळं हे सगळं नैसर्गिक आहे. पण आपल्याला यातून जर मुक्त व्हायचं असेल तर केवळ भगवंताच्या स्मरणाशिवाय मुक्ती नाही. आणि वय व्यतिरेकेण विवेकानं आत्मनात्मना, त्याप्रमाणे माणसाने बुद्धी स्थिर ठेवावी आणि या स्थिर बुद्धीने माणसाने आपल्या भगवंताचं चिंतन करावं. यदीश्वरे भगवती यथा यांची सारथी. आणि भगवंताशी तल्लीनता केवळ या गोष्टीमुळे होईल. अन्वय आणि व्यतिरेक, भगवान कसा आहे हे जाणा, अन्वय आणि व्यतिरेकाने जाणा. अन्वय म्हणजे सर्वत्र भगवंताचं अस्तित्व आहे, त्याला अन्वय म्हणतात. आणि भगवंत यातून वजा केला तर काय शिल्लक राहील हे सांगा. भगवंत वजा केला, उदाहरण सांगायचं झालं तर सरळ आपल्यावरच आपण देऊ. माझे डोळे पाहतात, माझे कान ऐकतात, मी बोलतो, मी चालतो, माझे हात चालतात, मी श्वास घेतो. कशामुळं? आत्मा आहे म्हणून, जीव आहे म्हणून, चैतन्य आहे म्हणून. आणि काय म्हणले, हा पडलाय तर उठन, डोळे झाकले तर उघडन, तो मेलाय, त्याचं चैतन्य गेलंय. चैतन्य गेल्यावर सगळं संपलं. आणि चैतन्य आहे तर सगळं आहे. चैतन्य आहे याला म्हणतात अन्वय. आपल्यामध्ये चैतन्य आहे, हा चैतन्याचा अन्वय आहे. आणि चैतन्य निघून गेलं तर बाकी चैतन्याचा जर बाकीचा गोष्टी आपल्याला केवळ प्रेतात्मक स्वरूपात दिसतात. शव आणि शिव याच्यात हा फरक आहे. शव हे चैतन्य नसलेलं आहे आणि शिव हे चैतन्य युक्त आहे. शिव आणि शव याच्यात फक्त वेलांटीचा जरी फरक असला तरी हा वेलांटीचा फरक चैतन्याचा आहे. म्हणून जीवाला चैतन्य आमच्या शरीरात आहे म्हणून आमचा हालचाल आहे. आपण म्हणतो ना की मी सकाळी उठतो, आपण हाताने बहुसाल काम करिता, डोळ्याने बघतो, ध्वनी परिसतो, कानी पदी चालतो. आपण म्हणतो ना, डोळ्याने पाहतो, कानाने ऐकतो, पायाने चालतो, कानी पदी चालतो. त्याचप्रमाणे
मुखाने आपण बोलतो, वाचेने बहु बोलतो मधुरही. आम्ही वाचेने गोड बोलतो, त्याप्रमाणे गोड खातो सुद्धा. मधुरही वाचे आम्ही बोलतो, त्याप्रमाणे हे सगळं करतो. हाताने बहुसाल काम करिता, विश्रांतीही घ्यावया घेतो झोप. सुखे फिरवून उठतो, झोपल्यानंतर झोपेतच जात नाहीत आम्ही. झोपला का मग गेला, नाही नाही उठला ना, म्हणजे आम्ही जिवंत आहोत. म्हणजे झोपल्यानंतर आम्ही जागे होतो, ही ईश्वराची दया, ही देवाची दया आहे म्हणून चाललंय म्हणे, नाही तर काही खरं नाही आमचं. म्हणून ते म्हणतात या भगवंताच्या साठी साधूचा आश्रय केला पाहिजे. शंकराचार्यांनी म्हटलंय की 3 गोष्टी दुर्लभ आहेत. एक मनुष्य जन्म दुर्लभ आहे, म्हणून दुसरी गोष्ट साधूंची संगत दुर्लभ आहे, आणि तिसरी गोष्ट मुमुक्षुत्व दुर्लभ आहे, मुक्ती मिळणं दुर्लभ आहे. म्हणून आपल्याला जन्माला आल्यानंतर निदान साधू संग केला पाहिजे. गुरु शुश्रूषया, आपण गुरुची सेवा करा, शुश्रूषा करा, भक्ती करा, तरच गुरु आपल्याला योग्य मार्गदर्शन करतील. गुरु जर चांगला भेटला नाही ना आयुष्यात, तर आयुष्याचा मार्ग चुकतो. ही फार महत्वाची गोष्ट आहे. गुरु वेळेवर भेटला पाहिजे. द्रष्टा श्री गुरुमूर्ती नरिगता दृश्यपंथी, तरी काय ह्या उपासती आकळता तो. माऊली म्हणतात, ज्ञानेश्वर माऊली, की द्रष्टा श्री गुरुमूर्ती. गुरु जर द्रष्टा भेटला तर खरं, आणि नाही जर गुरु योग्य भेटला तर मग मात्र आपण कुठं जाऊ, आपण आपलं जीवन कुठं जाईल, कुठं व्यर्थ जाईल सांगता येत नाही. अहो काय सांगता येते. अनेक लोक आपण पाहिलेले की जे दारूच्या नादी लागले, पत्त्याच्या नादी लागले, व्यसनाच्या नादी लागले, आणि शेवटी म्हणले काय हो सगळं आयुष्य वाया गेलं. म्हणले मला सांगितलं होतं देवधर्म करा, भागवताला या, नाही जमलं म्हणले तेव्हा, आणि आता मात्र पश्चाताप करायची वेळ आली. ही पश्चाताप करायची वेळ येऊ नये, कारण आयुष्य जर थोडं हातात राहिलं, जसं मगाशी सांगितलं मी, गार म्हणून आपण हातात घेतली आणि थोड्या वेळाने पाहिली तर गार जशी विरघळून गेलेली असते, तसं आपलं आयुष्य सुद्धा आपल्या हातात आहे असं आपण म्हणतो. पण मुठी बंद असतात, पण शेवटी मृत्यूच्या वेळेला सगळ्या मुठी उघडल्या जातात, आणि म्हणतो काही नाही उपयोग झाला या माणसाचा. आला प्राणी जन्मासी आला, केला व्यापही बहुत केला, झाला थोरही बहुत झाला, गेला बापुडा व्यर्थ गेला. काय केलं म्हणले, काही नाही, आला आणि गेला, हेलपाटा झाला म्हणले याचा. आता पुढचा जन्म कोणता मिळतोय काय माहित. तेव्हा हेलपाटा होऊ देऊ नका. या जन्माचा हेलपाटा होता कामा नये. काहीतरी योग्य अशा पद्धतीचं आपण केलं पाहिजे. जसं तुकाराम महाराजांचं ठरलं होतं, आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्तावया. इतकी निश्चित भूमिका होती. आपण जसं एखाद्या गावाला जातो, कशात गावाला चालला तो, काही नाही, सहज चाललो, सहज नाही, काहीतरी काम असेल, काही नाही हो, काही कर्म न म्हणून चाललो असं कोणी करत नाही. कामासाठी जातो आणि काम झाल्यावर परत येतो. तसं आपण या जन्मात आलो म्हणजे गावाला आलोत, मनुष्यरूपी देहाच्या गावाला आलोत, आणि आता या गावाला आल्यानंतर ठरवलं असेल ना का या गावाला येऊन काय काम करायचं. का उगच आला तर उगच चालला, नाही, काहीतरी ठरवावं लागेल. काय ठरवावं लागेल, आलो याची कारणासी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्तावया. झाडू संतांचे मार्ग, आडराणी भरले जग. हे जग आडराणाने भरले, तर आम्ही संतांचे मार्ग झाडू, अर्थात आम्ही भगवंताची सेवा करू, संतांची सेवा करू. संगेन साधू भक्तानाम ईश्वरा अर्धनित्य. साधू संग करू, साधू आणि भक्तांचा संग करू, आणि ईश्वराची आराधना करू. श्रद्धया तत्खयांच कीर्तनेर गुणकर्मणाम. श्रद्धा अंतःकरणात ठेवून भगवंताचं कीर्तन करू, गुण आणि नामस्मरण करू, त्यांची सेवा करू. इति भूतानि मनसा कामसे साधू मान येत. असं जर केलं तर माणसाचे षड्वर्ग म्हणजे काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, ह्या 6 गोष्टी माणसातून नष्ट होतील आणि भगवंताशी प्रीती निर्माण होईल. हे सगळं त्यांनी सांगितलं. हे नारद सांगत होते म्हणे, आणि मी ऐकत होतो. सगळ्या मुलांना सांगतो तो की हे सगळं नारद सांगत होते आणि मला आनंद होत होता. यदा ती हर्षोत्फुलक काष्टुर गद्गदम प्रोत्कंठ उद्गायती रौत नृत्यती. आणि हे सांगताना इतका तल्लीन झाला होता प्रल्हाद की या तल्लीनतेमध्ये तो कधी नाचू लागला, कधी गाऊ लागला, कधी आनंद व्यक्त करू लागला. आणि सगळे मुलं म्हणू लागले, चला रे चला, म्हणा म्हणे, श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद विष्णू भगवन नमस्ते. सगळी शाळा गरजायला लागली.
बाबा 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 तिकडं शंडामर्क त्यांच्या कानावर आवाज गेला. म्हणले अरे काय म्हणले, एक मुलगा बिघडला तर मी बेजार झालो म्हणले, आता तर सगळे मुलं बिघडले म्हणले. अरे बाप रे, धावत धावत जेवत होते, जेवता जेवता उठले आणि आल्याबरोबर काय म्हणले, काय शाळा गरजायला लागली. ही वार्ता या हिरण्यकशिपूच्या कानावर गेली आणि त्यांनी सांगितलं बस हे जर केलं तरच नारदाने सांगितल्याप्रमाणे आपण मुक्त होऊ. म्हणून सगळे मुलं याप्रमाणे नामस्मरणामध्ये तल्लीन झाले, शंडावर्क आले आणि त्यांनी प्रल्हादाला उचललं. बस म्हणले आता तू इथं थांबण्याच्या लायकीचा नाहीस, तू आता जसं यांच्या शब्दामध्ये एक आंबा नाचला तर सगळी आढी नाचते, तसं तू नाचलास म्हणे आणि सगळी आढी नाचवली म्हणले. सगळे पोरं नाचवले, खऱ्या अर्थाने नाचवले नाहीत पण त्यांच्या दृष्टिकोनातून. आणि मग आता हा प्रल्हाद या हिरण्यकशिपूच्या समोर कसा जाईल आणि हिरण्यकशिपू याला कसा प्रश्न विचारील आणि प्रत्यक्ष भगवान नृसिंहाचं प्रगटीकरण कसं होईल हा सगळा भाग उद्या सांगण्यात येईल. हरे नमः. पुंडली गौरते हर विठ्ठल, सीताकांत स्मरण जय जय राम, पार्वती पते हर हर महादेव, श्रीमद जनार्दन गुरुमूर्तये नमः. उद्या म्हणजे सोमवार, मंगळवार, बुधवार आणि गुरुवार या 4 दिवसामध्ये आपली भागवताची वेळ 9 ते 10 राहील. कारण 10:30 वाजता माझी एक संस्कृतची परीक्षा आहे. त्यामुळं आपल्या सर्वांना विनंती आहे की सोमवार, मंगळवार, बुधवार आणि गुरुवार आपण 9 वाजता उपस्थित राहायचे. आपण मागच्या 1-2-3 दिवसापूर्वी जसं 9 वाजता उपस्थित राहिलात त्याप्रमाणे त्या दिवशी ती परीक्षा लांबली आणि ती उद्यापासून आहे. त्यामुळे या 4 दिवसाच्या काळात आपण उद्या, परवा, 13 आणि त्यानंतरच्या दिवशी या 4 दिवसाच्या काळात आपण केवळ 9 वाजता आपल्या भागवतासाठी उपस्थित राहायचे ही माझी आपल्याला नम्र विनंती आहे. कुंडली कवरदे हर विठ्ठल, सीताकांत स्मरण जय जय राम, पार्वती पते हर हर महादेव, श्रीमज्जनार्दन गुरुमूर्तये नमः.